आप देख रहे हैं न्यूज़ नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। 14 फरवरी 2025 को भगवान झूलेलाल ट्रस्ट की ओर से धुले जिला मराठी पत्रकार भवन में पत्रकार परिषद ली गई। इस परिषद में 16 फरवरी 2025 को धुलिया साखरी रोड विद्यावर्धनी कॉलेज ग्राउंड पर 1111 परिवार एक साथ बैठकर बहरानो साहब की उपस्थिति में पूजा करेंगे। इस कार्यक्रम में देश भर से सिंधी समाज के साधु संत को आमंत्रित किया गया है। इस कार्यक्रम में छत्तीसगढ़ से संत शिरोमणि साईं लालदास जी, उल्लासनगर से साईं वसंत शाह दरबार के संत साईं छोटू राम जी, अहमदाबाद से साईं जगदीश लाल जी, पिंपरी पुणे से साईं सोनू राम जी, अहमदनगर से फ़कीरा साईं धुलिया के बाबा जगत राम जी, कोल्हापुर से पुष्पा दीदी, उल्लासनगर से भाऊ लाल जी सह 20 से 25 संत धुलिया के इस कार्यक्रम में आगमन होंगे। अर्पण करून एका मोठ्या ताटात थालमध्ये सजवण्यात येते आणि ती एक विशेष पूजा करण्यात येते। अशी पूजा संबंध हिंदुस्थानमध्ये पहिल्यांदा 1111 परिवारांतर्फे एकत्र बसून सामूहिकरित्या करण्यात येणार आहे आणि हा आयोजन करण्याचं सौभाग्य चक्रवाट्याचे जे आमचे संत आहेत श्री लालदासजी यांच्या सानिध्यात, त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला धुळेकरांना लाभलेली आहे। ही संधी आपल्याला मिळाली आहे। आम्ही संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयास करत आहोत। त्यामध्ये जी आहे व्यवस्था जी आम्ही केली आहे तिकडे, तर आमच्या या प्रोग्रामला जे साधू संत महात्मा हे आहेत ते पण धुळ्यात येणार आहे। त्यामध्ये चक्रवाटाहून छत्तीसगडमधून आदरणीय संत शिरोमणी श्री लालदासजी, उल्लासनगर येथील वसंत शाह दरबारचे संत शिरोमणी साईं छोटूरामजी आणि अहमदाबादहून साईं जगदीशलालजी, पिंपरी पुण्याहून स्वामी सोनूरामजी, नागपूरहून फकीरा साईंजी आणि धुळ्याचे आमचे बाबा जगतरामजी, तसेच कोल्हापूरहून पुष्पा दीदी, उल्लासनगरचे भाऊ लीलाराम, असे हे सर्व जे थोर संत आहेत आमचे सिंधी समाजाचे, तसे 20 ते 22 संतना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे। ते असे शक्यता आहे की ते सर्व उपस्थित राहतील आणि यासाठी जी तयारी जी आम्ही लागते ते आम्ही विद्यावर्धनी कॉलेजवर 300 बाय 300 फूटचा मंडप तयार करतोय। त्या मंडपात हे व्यवस्था करण्यात आलेली आहे। तिकडे 1200 टेबल आम्ही ठेवणार आहे। त्या प्रत्येक टेबलावर 2 परिवार म्हणजे जोडीने बसून एका टेबलावर 2 बेराण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। असे 1200ची व्यवस्था आहे, पण आम्ही जे डिक्लेअर केले ते 1111ची बुकिंग आमच्याकडे झालेली आहे। नाही त्या वेळेला कोणी येणार आहे तर त्यांना थोडी संधी मिळायला पाहिजे म्हणून आम्ही 1200 बेराण्यासाठी व्यवस्था केली। महाप्रयाग येथे आता महाकुंभ चालू आहे, तिकडे सगळ्यांनी जायला पाहिजे, पण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपण तिकडे पोहोचू शकत नाही। म्हणून आम्ही पण अशी व्यवस्था केली आहे की तिकडचे जे पवित्र जल आहे ते आम्ही धुळ्यात मागवलेलं आहे। फक्त प्रयागराज नाही तर आपले जे संगम स्थान आहे तिथे नाशिकचे त्र्यंबकेश्वर तिथून आणि लेह लडाखमधून सिंधू नदीचं जल, तसेच आम्ही प्रकाशाचे आपल्या प्रतीकाशी आहे तिकडचं जल आम्ही मागवलेलं आहे। ते सगळं जल इथे एकत्रित करून आम्ही त्याचे जलपूजन करणार। जलपूजन करून सगळ्यांना त्याच्या पवित्र स्नानाचा जो अनुभूती आहे ते आमच्या धुळेकरांना आणि बाहेर येणाऱ्या सर्व भाविकांना आम्ही देणार आहोत। या कार्यक्रमाला संगीतमय भक्ती वातावरण निर्माण व्हावा म्हणून एक उल्हासनगर आणि मुंबईचे आम्ही कलाकार पण बोलवले आहेत। त्यांच्या हस्ते पण तिकडे त्यांच्या मुखातून भजन कीर्तन संतांचा हे पण होणार आहे आणि त्यानंतर हा पूजा अर्चनाचं जे काम पूर्ण होईल त्यानंतर आम्ही एक मोठी मिरवणूक करणार आहे। मिरवणुकीत जसं आम्ही 40चा उपवास असतो तेव्हा आम्ही डोक्यावर 40 फलांनी फुटफुट्याने भरलेली मटकी जी असते ते आम्ही घेतो डोक्यावर आणि यावेळी जे आम्ही बेहण्यासाठी पूजा सामूहिक केली असल्या कारणाने
सर्व भाविक म्हणजे 1111 परिवार जे असतील ते आपल्या डोक्यावर म्हणजे याच्यावर एक ते त्याच्यात पण दिसले तर त्यांना एक गुरु होते ब्राह्मण, त्याला सांगितले जेव्हा तुम्ही जे नदी आहे त्याचे जीव जंतू त्यांना तुम्ही तीर्थ नाही करणार तेव्हा तरी तुमच्या दूध पिणार नाही. तर जे भेटाणा साहेब असतो त्याच्यामध्ये आमच्या 8 गहूचा आटा असतो, मोदक असतो, काजू बदाम इलायची लवंग ते चावल राईस असते पिवळे कलरचे आणि ते आम्ही कुकरावर ठेवून त्याला पूजा प्रार्थना करून त्याला नदीमध्ये विसर्जन करतो. म्हणजे नदी जीव आहे जंतू आहे ज्यांना ज्या तृप्ती झाला तर आमचा जो इष्टदेव विला भगवान तो प्रसन्न होतो. त्याचा कारण उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश असा असतो जे आमचे जे समाजातले म्हणजे धुळे शहरामध्ये धुळे शहर हा जिल्हा आहे तर आजूबाजूचे सर्व जे लोक 20-25 गावाचे येणार धुळीमध्ये आहे आणि धुळ्यामध्ये असं झालेलं आहे. आजच्या वातावरण असं आहे की लोकांनी सतत त्यांची मुलगी अहमदाबाद दिलेली आहे, बॉम्बे दिलेली आहे, ते मुलगी जेवायला बोलवतात आणि धुळ्यामध्ये या आणि तिथे प्रोग्राम चालू आहे तो या 11-18 यात्रा घरात साहेब आहे या मोठा प्रोग्राम आहे आणि याच्यामध्ये आम्ही 351 भेटा घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही ताट असतो, ताट बिया सर्व सामग्री त्याच्यावर फलफ्रूट असतात हे सर्व आम्ही तयार देणार मंदिरात ठेवत आणि याच्यामध्ये आता लोक स्वतःहून दान देत आहेत. एक मुंबईचा एक दानवीर आहे त्यांनी 1200 चांदीचे शिंपे पाठवलेले सर्वांसाठी. एकाने 1200 जुला भगवानची मूर्त्या पाठवलेली भाई सर्वांना मूर्त्या द्या जुला भगवानची. 1200 नॅकिट पाठवलेले. कोणी 1200 फल म्हणजे याच्यामध्ये 5 प्रकारचे फळफ्रूट असतात ते सर्व फलफ्रूट बाहेरच्या लोकांनी दान दिलेले आहे. पण कोणाची काल एक आणि सफरचंदी चोला पेट्या पाठवली.